लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील बोधीनगर भागात पाणी साठवण्यासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून 2 चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती आणि या भागातच एका पाणी विक्रेत्याने जागा आणि बोरवेल भाड्याने घेऊन त्या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी मोठा खड्डा तयार केला होता व त्या खड्ड्यातून टँकरच्या साहाय्याने पाणी विक्रीचा विनापरवाना धंदा देखील सुरू केला होता। त्या खड्ड्यात अनेक वेळा डुकरं, कुत्रे, मांजरं पडत होती, त्यामुळे नागरिकांनी खड्डा बुजवण्याची तक्रार देखील केली होती। गेल्या वर्षी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती, मात्र प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने काल मोठी दुर्घटना घडली असून याबाबत जे दोषी आहेत त्यांवर तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांनी सकाळी 10 वाजल्यापासून मनपाच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन केले। तर यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। आज आम्ही जाऊन त्या ठिकाणची घटनास्थळाची पाहणी केली। तो जो पाणी साठवायचा खड्डा आहे त्याला कुठलंही संरक्षण कटडा नाही, मला वाटतं तशी कुठलीही परवानगी सुद्धा नाही। हे अवैध काम होतं, त्याच्या विरुद्ध योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सारेच संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही आग्रही राहू। आधी देखील प्रशासनाकडे पत्र देण्यात आलं होतं, ज्या कुणी प्रशासनामध्ये ज्या कुठल्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये काम कुचराईपणा केलेला आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात येईल। पाणी परवाना नसताना सुद्धा पाणी नाही, त्याच्याबद्दलच्या सूचना आज महापौर महोदयांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत। शहरामध्ये सगळ्याच ठिकाणी अशा प्रकारचे जी कुठं अवैध पाणी साठा असेल किंवा हे पाणी पुरवठ्याचं असेल त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश त्यांनी काढलेले आहेत। नाही, अत्यंत दुर्दैवी घटना आहे। मागच्या काळामध्ये 1 वर्षापूर्वी प्रशासक असताना यांनी अर्ज केलेली कॉपी आहे इथं, ते अवैधरित्या पाणी विक्री करत असल्याबाबत त्यांचे ते हौद बुजवण्याबाबत, पण याची कसलीही कल्पना प्रशासनाकडून आम्हाला किंवा आमच्याकडे कुठली कॉपी आली नव्हती। पण ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी आता भेट देऊन आलेलो आहोत। खरोखरच असं तिथलं पाणी जे तुम्ही ट्युशन एरियामध्ये वापरता किंवा कुठल्या हॉस्टेलला देता, त्या ठिकाणी छोट्या छोट्या मुलांच्या जीवाशी खेळ करून त्या पाणी विक्रेत्यांनी या ठिकाणी उच्छाद मांडलेला त्या लोकांनी तिथल्या आम्हाला सांगितलं। पण आता आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वगैरे फोन करून सांगितलं की पोलीस कारवाई पंचनामा झाल्यानंतर ताबडतोब असं प्रभाग नंबर 16 असेल, 15 असेल किंवा इतर शहरामध्ये कुठल्याही ठिकाणी अवैधरित्या पाणी विक्री करण्यासाठी पाडलेले हौद असतील, हे सर्व हौद प्रशासनाच्या वतीनं बुजवण्यात यावे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असं आम्ही निर्देश दिलेले आहेत। जोपर्यंत अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर कारवाई होईपर्यंत मृतदेह हाती येणार नाही असं पवित्र घेतलं नाही। आता मृतदेह हाती आपण खरं तर अतिशय दुर्दैवी घटना आहे। आई वडिलांचं दुःख आपण समजू शकतो, आपणही लेकरांचे आई वडील आहोतच। अशा घटना घडायला नाही पाहिजेत, पण दुर्दैवानं अशी घटना घडली आहे। प्रशासनावर कारवाई होईल, त्या जो कोणी प्लॉट मालक असतील त्यांच्यावर कारवाई होईल असं आपण प्रशासनाकडनं हमी घेऊया आणि अंत्यसंस्कार त्या बाळांचे आपल्याला करणं आवश्यक आहे। त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि आपले आमदार महोदय माननीय अमित भैया देशमुख साहेब यांनी सुद्धा आम्हाला फोन करून सांगितलं की त्या ठिकाणी आपण जा आणि काय सहकार्य लागते त्या पद्धतीचं सर्व सहकार्य त्यांना करा। त्यामुळे आम्ही तिथं जाऊन प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली व सर्व पाहणी करून महापौर होते, गटनेते होते, शहराचे अध्यक्ष किरण जाधव होते आणि प्रशासनातील सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। लवकरच त्यांच्यावर कारवाईचं पत्र होईल आणि आपण मृतदेह हाती घ्यावा अशी आमची विनंती आहे। Thanks for watching Ekmat Digital.